भावार्थ रामायण बालकांड अध्याय 18। सीतेच्या स्वयंवराचे वर्णन व रावणाची फजिती। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। पुढे नाथ महाराज स्वयंवराचे वर्णन करताना म्हणतात की सीतेच्या स्वयंवरासाठी देव दानव मानव सर्व ऋषीगण व 56 देशाचे राजे जनक नगरी मिथिलेस आले आणि सीतेला बोलावून घेऊन येत असताना तिच्या सौंदर्याचे वर्णन कोणालाही करता येत नाही, तरी माझ्या सद्गुरूला शरण जाऊन मी वर्णन करतो असे नाथ महाराज म्हणतात। पुढे वर्णन करताना सीतेच्या डोक्याचे वर्णन करतात। केसाचे वर्णन करत असताना निळे आकाशाप्रमाणे शोभू लागले आणि केसाच्या खालची बाजू म्हणजे सीतेचा चेहरा त्यात मुखचंद्रासारखे शोभू लागले आणि हे मुख ज्या सद्भक्तांनी बघितले त्यांचे भाग्य उजळून आले। आणि चंद्राच्या पुढे जसे चांदण्या असतात तसे मुखचंद्र शोभू लागले आणि सीतेच्या चेहऱ्यावरी श्रीरामाच्या चैतन्याशी शोभा दिसू लागली। अशी आदिशक्ती सीतेच्या वर्णनात भांगाचे सिंदूर म्हणजे शुद्ध सरस्वती भावाने राम मिळावा म्हणून सीतेच्या भांगामध्ये आली आणि तिथे विरक्ती निर्माण झाली, म्हणजे संसारात ओढ नसेन, अखंड श्रीरामच पाहावं असं वाटू लागले। आणि ती सरस्वती सीतेच्या दोन्ही भांगामध्ये सामील झाली व नववधू नवविध भक्ती सीतेच्या मस्तकी आले आणि भुवया चंद्रासारख्या कोरीव दिसू लागल्या आणि सीतेचं अधर म्हणजे ओठ हे आकाशापेक्षाही मुलायम दिसू लागले। ती राम स्वरूपाची गोडी चाखावे म्हणून सीतेच्या ओठामध्ये सामावले आणि गोंदन हे सुशोभित दिसू लागले व मुक्ताफळे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सीतेच्या नाकात गेले आणि अशा सौंदर्याला बघून चंद्र लाजू लागला आणि मग प्रकृती आणि पुरुष एकत्र यावे असे वाटू लागले। त्याच वेळेस चंद्राला वाटू लागले की रोज उगवावं आणि रोज मावळावं, हे सोडून सीतेच्या मुखचंद्रात जर गेलो तर रामाचे दर्शन होईल, म्हणून तो सीतेच्या मुखचंद्रात विसावला आणि असं सौंदर्य मुखचंद्र ते फक्त श्रीरामालाच दिसू लागले। आणि पुढे सीतेचे जे कांचोळी म्हणजे नवविध भक्ती राम सेवन करण्यासाठी आल्या आणि सीतेचे चोळी झाल्या व चोळीची गाठ जी आहे रज तम सत्व ह्या 3 गुणांनी बांधली गेली आणि वैराग्याची साडी नेसून त्याच साडीला वैराग्याचे पल्लव म्हणजे पदर लावले गेले आणि मुक्ती शक्ती शरीर आणि वैराग्य याने श्रीरामांना भेटण्यासाठी सीतेच्या स्वरूपात सामील झाले। आणि सीतेच्या पायातील चैन्य, त्या चैन्याचा मधून साम्य वेदाचा आवाज येऊ लागला। अशा प्रकारे सीतेच्या स्वरूपाला सर्व देव दानव मानव भुलून गेले। असे स्वरूप सीतेचे पाहून दैत्य दानव राक्षस गण गंधर्व नर किन्नर सर्वांनाच आतुरता लागून राहिली। मग पुढे विश्वामित्र राजा जनकाला म्हणतात की धनुष्य आणा। त्याच वेळेस राजाने प्रधानाला आज्ञा दिली आणि प्रधान व 500 लोक धनुष्य आणण्यासाठी गेले। त्यांना त्या धनुष्याचं ओझं उचलेना। त्यावेळेस जे जे गाठ पडतील त्या लोकांना बोलावून घेऊन तो धनुष्य सभेच्या ठिकाणी आणला गेला। त्याच वेळेस धनुष्याची महती राजा जनक सांगू लागले, ह्या धनुष्यवानाने त्रिपुर नावाचा राक्षसाला मारले आहे
आणि ह्याच धनुष्याने परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आहे. आणि या धनुष्याला उचलून जो व्यक्ती दोर लावेल त्याला माझी मुलगी माळ घालेल असे म्हणताच सर्व लोक तटस्थ राहिले. अनेक राजे ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. त्यानंतर लंकाधिपती राजा रावण पुढे आला तेव्हा अनेक राजे लोकांना धाक सुटला. तो रावण पुढे होत जनकास विचारू लागला. कोणता पण लावला म्हटल्यानंतर जनकजी बोलू लागले की ह्या धनुष्याला उचलून जो दोर लावेल त्याला माझी मुलगी देणार असे म्हटल्यावर रावणाने पटकन हुडी मारून धनुष्याला धरायला गेले तेव्हा त्या धनुष्याच्या खाली अडकले आणि हात वरी आले. त्याच वेळेस म्हणू लागला की मी पण जिंकलो आहे, सीता मला द्यावी असे गर्जना करू लागला. त्यावेळेस इकडे सीता शंकराची प्रार्थना करू लागली आणि धरतीची प्रार्थना करत म्हणू लागली, हे माते तुझे जेवढे वजन आहे त्या धनुष्याच्या मध्ये घाल अशी प्रार्थना करू लागली. कुलदेवता भद्रिका काळीची ही स्तवन करत इंद्रास सर्व देवांना वंदन करून सांगू लागली की ही राजा रावणाला अशक्त करावं, त्याला धनुष्य उचलू नये अशी विनंती करू लागली. तेव्हा सर्व इंद्रिय देवता सहाय्य झाल्या आणि रावणाला क्षीण केले व महादेव त्या धनुष्याला धरले. असे सर्व देव सहाय्य झाले आणि म्हणून रावणाचे मुंडके खाली हातावरी झाले व सर्व हाताने तो धनुष्य लोटू लागला. तेव्हा तो लोठेना आणि तो धनुष्य रावणाच्या छातीवर पडला व रावण खाली आणि धनुष्यवरी अशी स्थिती निर्माण झाली व दाही तोंडात माती गेली अशी दयनीय अवस्था राजा रावणाची झाली. त्यावेळी जनकाचे प्रधान येऊन त्याला उचलू लागले तेव्हा रावणाला अगदी त्रास होऊ लागला. त्यावेळी जनकाला असं वाटू लागले की वैरी जरी असला व तो संकटात सापडला तर त्याची सोडवणूक करावी असा विचार जनक राजे करू लागले. आणि ताबडतोब राजा जनक पुढे होऊन प्रधानाकरवी तो रावणाच्या छातीवरी पडलेला धनुष्य काढून घेतले व रावणाला पाणी दिले व सर्व अंग विद्रूप झाले होते. त्याच पाण्याने स्नान घालून पाणी प्राशन केले. त्यावेळेस राजा रावण क्रोधाने लाल भडक झाला, कारण मला हे धनुष्य उचलू शकले नाही आणि आता जर कोणी हे धनुष्य न उचलता कुणाला सीता देईल त्याला मारीन असे बोलू लागला. त्याच वेळेस सर्व राजे विचार करू लागले की असला अपमान घेण्यापेक्षा आपण न गेलेले बरं असं बोलू लागले. आणि आता हे धनुष्यबाण श्रीरामच उचलून याला दोर बांधतील व सीतेशी विवाह करतील अशी चर्चा तेथील राजे लोक करू लागले. आणि नाथ महाराज याच ठिकाणी अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.